मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनाचा काय रोल आहे, रिहॅबिलिटेशनचा काय रोल आहे? कसं आहे की मेंदूनी ज्यावेळी आपण शस्त्रक्रिया करतो तर त्यावेळी मुख्यत्वे करून मेंदूचा दबाव कमी केला जातो. पण रक्तस्रावामुळं किंवा फ्रॅक्चरमुळं ऑलरेडी जी मेंदूला इजा झाली आहे तर त्याच्यामुळं काही दोष शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. जसं बोलण्यामध्ये होणारा त्रास किंवा हातापायाची ताकद कमी राहणं, मेमरीवर परिणाम होणं, स्मृतिभ्रंश होणं. आता ह्यातून रुग्णाला जर रिकवर करायचं असेल तर फक्त ऑपरेशन सफिशियंट नसतं, तर त्यासाठी रुग्णाला जसं की बोलायला डिफिकल्टी असेल तर स्पीच थेरपी द्यावी लागते, किंवा हातापायाच्या ताकदीवर चालण्यावर परिणाम झाला असेल तर त्याला फिजिओथेरपी, गेट ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याचबरोबर रुग्ण एखादं जर कौशल्यपूर्ण काम करत असेल तर परत त्याला ते काम शिकवण्यासाठी म्हणजेच त्याला ऑक्युपेशनल थेरपीची आवश्यकता असते. रुग्णाला नुसताच शारीरिक आधार देऊन उपयोग नाही, तर बऱ्याच वेळा असे रुग्ण मानसिकदृष्ट्या खचलेले असतात, तर त्यांना मानसिक आधार देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.